आज आपण बनवणार आहोत सणासुदीला खास केली जाणारी कटाची आमटी। ही आमटी म्हणजे पुरणपोळीची परफेक्ट जोडी। चला तर मग सुरुवात करूया। मसाला बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, किसलेलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि धना पावडर। तर सगळ्यात आधी मसाला तयार करण्यासाठी आपल्याला कांदा लालसर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि धना पावडर हे सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं आहे। सगळं साहित्य थोडंसं ब्राऊन आणि सुगंधी झालं की गॅस बंद करून थंड होऊन द्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये छान बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे। आपला ताजा आणि खमंग मसाला तयार आहे। तर आता आमटीला फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता घालून छान फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे। आता तयार केलेला वाटलेला मसाला पातेल्यात घालून त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे। त्यामध्ये हळद, कोथिंबीरी मसाला, लाल तिखट हे सगळे मसाले घालून मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला परतला की त्याचा रंग आणि सुगंध खूप छान येतो। आता यामध्ये पुरणासाठी शिजवलेल्या डाळीचं काढून घेतलेलं पाणी ॲड करायचं आहे। सगळं नीट ढवळून घेतलं आणि आमटीला छान उकळी येऊन द्यायची आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाहिजे तर तुम्ही थोडासा गूळ किंवा चिंचेचा कोळ पण ॲड करू शकतात। हे सर्व घालून 8 ते 10 मिनटं मंद आचेवर उकळी येऊन द्यायची आहे। आमटी छान घट्ट झाली की गॅस बंद करून घ्यायचा आहे। ही आमटी पुरणपोळी किंवा गरमागरम भातासोबत एकदम परफेक्ट आणि छान लागते। जर तुम्हाला माझी ही पारंपरिक कटाची आमटी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसोबत।